टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। परळी बसस्थानकाची अत्यंत दुरावस्था होऊन गेलेली आहे। पाहिले तर गेल्या अनेक वर्षापासून परळी बसस्थानकाची अस्वच्छता या ठिकाणी दिसून येते। प्रवाशांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पहिले तकलीफ सहन करावी लागत आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी परळी बसस्थानक हे अनेक वर्षापासून या ठिकाणी अस्वच्छता या ठिकाणी दिसून येते। सध्या उन्हाळ्याचे दिवस असले तर या ठिकाणी पाहिले तरी इथं पाण्याची टाकी आहे, मात्र या पाण्याच्या टाकीमध्ये कुठल्याही प्रवाशांना पाणी पिण्याची सोय नाही आहे। प्रवाशांना विकत घेऊन पाणी प्यावं लागत आहे। दुसऱ्या ठिकाणी इथे बसण्याची देखील कुठलीही सोय नाही आहे। ग्रामीण भागातील या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवाजाव करत असतात। राज्यात नव्हे तर अनेक राज्यातून मोठ्या संख्येने परळी या बसस्थानकाला लोक येत असतात। की परळी वैद्यनाथमध्ये या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग असलेले वैद्यनाथ मंदिर आहे आणि या अनुषंगाने पाहिलं तर राज्यात नव्हे तर अनेक राज्यातून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी पाहिलं तर परळी बसस्थानक अत्यंत बिकट अवस्था होऊन गेलेला आहे। यापूर्वी पाहिले तरी या बसस्थानकात दोनदा भूमिपूजन देखील करण्यात आलं होतं, मात्र भूमिपूजन करून अजूनही कुठली या ठिकाणी बांधकाम झालेलं नाही आहे। गेल्या तर उपहारगृह गेल्या 3 ते 4 वर्षापासून उपहारगृह बंद आहे, त्यामुळे प्रवाशांना आता पिण्याचे पाणी असेल, तिच्या नाश्त्याची सोय असेल, या ठिकाणी आता कुठली सुविधा नाही आहे। जागोजागी या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। प्रवाशांची अत्यंत दयनीय अवस्था होऊन गेली आहे। त्या ठिकाणी कुठल्याही प्रवाशांना बसण्याची सुविधा नाही आहे। तात्काळ बसस्थानकाचं काम करावं आणि नवीन भाविक प्रवाशांना मोठ्या चांगल्या सुविधा द्याव्या अशी मागणी आता प्रवाशाकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह संभाजी मुंडे, टीव्ही 9 मराठी, परळी, बीड।